नमस्ते दोस्तों। आज मेरा ऑल इंडिया साइकिल टूर फॉर चेस का 29th डे है और मैं आज आया हूँ सांगली में। और सांगली में नूतन बुद्धिबल मंडल बहुत सालों से इधर चेस फेस्टिवल चलता आ रहा है। नूतन बुद्धिबल मंडल के सेक्रेटरी वेंकटेश चिंतामन राव लिमे है सर, उनसे हम बात करेंगे। और उल्लास शंकरराव माली सर है। सर, आप दोनों से हम नूतन बुद्धिबल मंडल के बारे में थोड़ी बहुत जानकारी जानना चाहते हैं और हमारे दर्शक। हाँ, भाऊ साहेब परसलगीकर जो हमारे फाउंडर मेंबर है, उसने ये टूर्नामेंट स्टार्ट किया। ये करीब 55 वर्ष चल रहा है ये कंटिन्यूअस टूर्नामेंट। इसमें 8, 10, 11, 12, 14, 16 ओपन, रैपिड और लाइटिंग, ऐसा विविध तरह के टूर्नामेंट होते हैं। जो पहले भाऊ साहब ने ये शुरू किया, ऑल इंडिया और महाराष्ट्र MCA महाराष्ट्र चेस एसोसिएशन और ऑल इंडिया चेस फेडरेशन ने बाद में 8 बरस 10 बरस का टूर्नामेंट बाद में शुरू किया। पहला ये सांगली में शुरू किया भाऊ साहेब परसलगीकर ने। ये हमारे यहाँ एक लेडीज का टूर्नामेंट होता है जिसके स्पॉन्सर है राजा भाऊ शिरगांवकर। ये 1 लाख रुपए का टूर्नामेंट होता है। उगार शुगर फैक्ट्री उसकी है। वो 1 लाख रुपए का टूर्नामेंट फ्री में होता है, जहाँ कोई एंट्री फी नहीं हो जाती और सिर्फ लेडीज का ही टूर्नामेंट होता है। ये वर्ल्ड में ऐसा कोई भी टूर्नामेंट रेटिंग नहीं है जिसमें महिलाओं को आदर दिया जाता है। उसके रहने का इंतजाम भी फ्री में किया जाता है। और दूसरा, यहाँ तो जैसा था क्रिकेट हो गया है 50-50, 20-20, ऐसा यहाँ भी जो आता है वो चेंज मंडल स्वीकारता है और उसके हिसाब से वो चलता है। इसीलिए हमारे यहाँ लाइटिंग टूर्नामेंट जो 10 मिनट का होता है, 25 मिनट का रैपिड होता है टूर्नामेंट, लाइटिंग टूर्नामेंट होता है और सब तरह के टूर्नामेंट यहाँ 1 महीना होते हैं। 1 मई से 31 में हर ईयर। फिर यहाँ इलेक्शन के कारण से ये जरा जल्दी शुरू हो गया ये। और यहाँ 5 लाख का ये टूर्नामेंट है। 12 मई को वो हम पुणे में ले रहे हैं। तुम जो ये कार्य कर रहे हैं बुद्धिबल का प्रसार और प्रचार का, ये गौरवशाली है। मैंने देखा है कि साइकिल टूर बहुत से आदमी पर्यावरण के लिए, भारत जोड़ो या ऐसे अभी तक कोई खेल के लिए ये कर रहा है। ऐसा कामले सर ये पहला आदमी मैंने देखा है कि कौन सा भी खेल हो, लेकिन खेल के लिए कुछ करने का है। वो गवर्नमेंट बोलता है ये करो वो करो, लेकिन ऑन फील्ड जो कर रहे हैं कामले साहब कर रहे हैं, मंडल के हिसाब से हमें उसका गौरव करना ही चाहिए। नूतन बुद्धिबल मंडल ये 1935 में भाऊ साहब परसलगीकर सर ने उनके जो बाकी उनके साथ खेलने वाले खिलाड़ी थे उनको इकट्ठा करके एक छोटा सा संगठन स्थापन किया था जब हम परतंत्र में थे। तब से ये मंडल शुरू है। वहाँ तब राजवाड़े साहब, खाडिलकर साहब, नातू साहब ऐसे पूरे बड़े बड़े खिलाड़ी थे जो कि भारत के लिए भी खेले। खाडिलकर साहब तो भारत के लिए भी खेले हैं इंग्लैंड में। तो ऐसे खिलाड़ियों को लेकर सांगली में नूतन बुद्धिबल मंडल के लिए हमारे राजे साहब जो है पटवर्धन राज्य सरकार, उन्होंने राजाश्रय दिया था। उनके मदद से ये शुरू हो गया। और उसके बाद भाऊ साहब परसलगीकर जब तक थे तब तक वो इसके अध्यक्ष रहे थे। और उन्होंने 1954 में ये हमारे बड़े स्पर्धाएं जो शुरू हो गई है 1954 में शुरू की उन्होंने। और पहले एक बड़ी स्पर्धा शुरू करने के बाद उन्होंने एज ग्रुप की स्पर्धाएं शुरू की। और एज ग्रुप के स्पर्धा के बाद उन्होंने शिरगांवकर जी से रिक्वेस्ट की कि लेडीज के लिए भी एक हम स्पर्धा करेंगे। और ऐसे हमारे यहाँ पे मई महीने में और नवंबर महीने में ऐसे 2 छुट्टियों के दिनों में स्पर्धा होती थी। वो
1954 से अभी तक बंद नहीं हुए। सिर्फ कोविड के दिनों में 1 साल के लिए हमको वो बंद करना पड़ा। वो छोड़ के आज तक 1 साल भी ऐसा नहीं गया कि स्पर्धा नहीं हुई है। सर समाज में मतलब चेस जो है क्या बदलाव लेके आया? पहले तो चेस या कोई भी खेल अगर कोई खेलता था तो उसके लिए वो पेरेंट्स बोलते थे कि खेलना नहीं है, स्टडी करना है। लेकिन अभी वैसे नहीं है। और उसमें भी चेस या हमारे बुद्धिबल के लिए बहुत ये मायने रखता है कि उसके खेलने से हमारा दिमाग बहुत अच्छा हो जाता है। नॉट ओनली फॉर प्लेइंग द थिंग, इट इज यूजफुल फॉर आवर फ्यूचर करियर ऑल्सो। तो ये इम्पोर्टेंट बात है और इसलिए हर एक स्टूडेंट को बुद्धिबल या चेस आना ही चाहिए। मिनिमम बेसिक थिंग्स तो आनी ही चाहिए। सर मैं लास्ट मतलब हर इंटरव्यू लेना उसके लास्ट में एक मैं क्वेश्चन सबको कॉमन एक ही क्वेश्चन पूछता, लाइफ और आपका चेस आप डेफिनेशन चेस का कैसा करेंगे? लाइफ और चेस का आप कॉम्बिनेशन कैसा बताएंगे? एग्जांपल बता सकते? सक्सेसफुल लाइफ वाला पर्सन चेस खेलने वाला रहता है, ऐसा मुझे लगता है। ये सिंपल डेफिनेशन है। हर गेम में क्या होता है, रिजल्ट लास्ट में 2 मिनट में ही आता है। जैसा क्रिकेट में कैच हो गया, बोल्ड हो गया तो गेम खत्म होता है। चेस में क्या होता है, डिफीट और पराभव ऐसा एक ही मूव में नहीं होता, जो स्टेप बाय स्टेप आता है। जो आदमी जो अपोनेंट है वो क्या सोचता है, अभी मुझे कोई चांस मिलेगा रिकवर करने का, मेरा लॉस हो गया है लेकिन मैं फिर भी ड्रॉ करूंगा, या मुझे कुछ हो गया तो मैं फिर भी सुधर जाऊंगा। ये जो चेस में बेसिकली ज्यादा रहता है और आदमी का ये माइंड सेट हो जाता है कि अरे कुछ भी होने दो, मैं इसमें बाहर आ जाऊंगा और फिर कुछ मुझे करने को मिलेगा। यही मुझे उम्मीद है कि ये चेस का बहुत बड़ा रिजल्ट आता है लाइफ के लिए। थैंक यू सर, आपने इतनी बहुत ही बड़ी जानकारी दी चेस के बारे में। ये लोगों के तक हम सोशल मीडिया के माध्यम से जरूर पहुंचेंगे। थैंक यू सर। तुम्हाला बुद्धिबळ म्हणजे बुद्धिबळचा जर स्टडी करायचा असेल अजूनही तर तुम्ही लोकशास्त्राशी संपर्क साधा आणि बुद्धिबळचं जे एक वर्ष होतं तुमचं बुद्धिबळाच्या खेळाचा इतिहास त्याचे मला अंक पाहिजे। तुम्ही ते सगळे अंक मागून घ्या, ते सगळे वाचवा। तुम्हाला भूतकाळ हा बुद्धिबळ म्हणजे काय आहे ते फक्त त्या लोकशास्त्रामध्ये एवढं तुम्हाला मी गॅरंटी देतो 100%। आता मी खेळलो नाही परंतु मी सगळे रेकॉर्ड आता तिची नावं वगैरे माझ्या लक्षात नाही, परंतु माझ्या लक्षात आलं आवडी वाचन आवड आहे, त्या वाचनाच्या आवडीतून तुम्हाला बुद्धिबळ विषयी पण थोडं नॉलेज मिळत गेलं। म्हणजे काय काय तुम्हाला सांगितलं बुद्धिबळ म्हणजे काय? एक बुद्धिबळ हा खेळ काय तेवढाच ह्याच्या पडतो, दोघा पडतो। हा कोणता दाखवतो मी कुठली चाल खेळली पाहिजे, पुढं मला चाल कशी खेळली पाहिजे, हत्तीला कसं पुढं आणलं पाहिजे, घोड्याला कसं पुढं आणलं पाहिजे, वजीर कसं गेला पाहिजे, राजा कसं गेलं पाहिजे, प्यादं कसं मारलं, हे तेवढ्या ह्याच्यात बघणारे बघतात, त्यांना काय। परंतु राजकीय क्षेत्र हे बुद्धिबळाला धरूनच आहे, म्हणून राजकारण हा एक बुद्धिबळाचा खेळ आहे, तो कसा फिरवायचा हे त्यावर। सर आज मी सांगलीमध्ये आहे, भाऊसाहेब पडसळगीकर म्हणजे बुद्धिबळचे भीष्माचार्य म्हणतात, त्या शहरामध्ये आहे। तुम्ही बुद्धिबळाने जीवनविषयी एक सांगलीकरांचं मत काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे। बुद्धिबळ खेळ असा आहे की त्याला तूट नाही आहे। जसं आपल्या पौराणिक काळामध्ये ते असं कोणत्याही मिठे खेळत होते, ते बदलून आता बुद्धिबळ झाले। कारण बुद्धिबळ हे जीवनात चालू शकत नाही, म्हणजे बाबा खेळ असा आहे की त्याला तूट नाही आहे। फक्त जे खेळणार आहेत त्यांचा जे बुद्धीचे विचार आहेत ते सर्वसामान्य लोकांना पटत नाहीत, आणि ज्यालाही खेळ पडतोय ते त्यांचे विचारच वेगळे असतात। कारण बुद्धिबळ खेळ असा आहे, तर कसा असतो म्हणजे काय, जसं आपला एक संसार असतो, संसारामध्ये आपले आई वडील बायका मुलं पोर असतात, कसं असते कोणाला संसारामध्ये कसं भांड्याला पण धडकलं आवाज येते, तसे बुद्धिबळचा खेळ आहे। जर आवाज आला तर कुठला त्याचा पुढे ढकलून आवाज कमी करता येईल, एक अनुभव आहे। तुम्ही खेळ म्हणून घेतला
तर हे असा खेळ आहे की त्याला तूट नाही आहे. हा, हा. आणि यातून एक असा अनुभव द्यायचा मला, एक असं समज द्यायचा आहे, हे संसार जसं आपला संसार आहे तसं बुद्धिबळ एक खेळ आहे. ओके ओके फक्त व्यवस्थित खेळला पाहिजे हा 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 आणि खेळ म्हणून खेळला तर ते टिकवतात. या खेळामध्ये ईर्ष्या हा हा आणि हा माझ्याकडे भार आहे मग पुढं असं कोण करत नाही. नाही, दोघं मिळून हारला जिंकला तरी तो बोलून मी का हारलो, मी का जिंकलो हे बघतात. याचा विचार करा. हरलो म्हणून हे नाही, खेळ एक खेळ आहे. कारण प्रत्येक खेळामध्ये हार जित असतं ओके ओके आणि जो हरला आहे तो आज न उद्या जिंकणार, जिंकणार जिंकणार आणि जो जिंकलाय तो आज न उद्या हारणार आहे. हारणार त्यामध्ये खेळामध्ये कुठलाही खेळ असू दे असं मी अरे आहे, मी किंग आहे कधी विचार करत नाही. थोडक्यात काय जीवनामध्ये खेळाडू वृत्ती हवी. हा, आणि जरी हरला तरी तो जिंकाची इच्छा ठेवा. अजून सांगायचा उद्देश एक असा आहे, बुद्धिबळाच्या ज्या खेळावर जेवढे सोंगटे असतात त्या सोंगट्या शेवटी एका डेब्यात जातात. त्यामध्ये समोरचा जरी आपला असला आणि हे असलं तरी एका डेब्यात आपण जायचं आहे. त्यामुळे ईर्ष्या आणि खेळामध्ये कधी इगो करू नका. हे खेळ असा आहे कारण का अनुभव. आज तुम्ही हारलाय, का हारलाय ह्याचा विचार करून तुम्ही प्रगती करा. हा हा मी जिंकलोय ह्याचा कधी घमंडी करायची नाही. बरोबर. कारण का जे जिंकणार आहे तो कधी हारणार आहे. जे मी सांगितलं नियम आहे ते प्रत्येक किंवा सर्वसामान कोणी बसलं नाही, गरीब असला श्रीमंत असला तरी ते उपयोगीच आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कष्ट केल्याशिवाय हे फळ नाही नाही. होत. हा, त्यामुळे कुठलाही खेळ असू दे किंवा कुठलाही धंदा असू दे केलंच पाहिजे. आणि बुद्धिबळ विषयी तुम्ही जे शब्द मांडला सर तुमच्या मनातील, खरंच खरंच धन्यवाद सर. सर तुमचं नाव काय सर? माझं नाव ईश्वर शिवप्पा आरसिटी. हे तुमचं इथं शॉप असतं का सर? आमच्या मित्र शॉप आहे. हा हा मी पावाला आहे, हे हा. आमचे मित्र आहे. सर नमस्ते सर. सर नमस्ते सर. तुम्ही सायकल चालवताय सर, सायकलवरती का फिरताय? गाडी रेफर? सायकलवर काय करतो म्हणजे आपले पेट्रोलची बचत हा हा आणि मग आपला अंगाचा व्यायाम. वाया व्यायामासाठी आपण जरा सायकल वापरतो. पर्यावरणासाठी आपण म्हणजे जरा सायकलचा वापर करतो, ओके सर. प्रदूषण न होणे. सर ही तुम्ही कोणत्या साली सायकल घेतली होती सर? ही 1996 साली 1996 साली तुम्ही सायकल घेतली होती सर. ओके ओके. 1996 पासून तुम्ही सर सायकल चालवताय, जवळजवळ 28 वर्षापासून सायकल करतो. सायकलिंग करताय. तुम्हाला म्हणजे दैनंदिन ऑफिसची जीवनामध्ये असली तर गाडी, ऑफिस म्हणजे कुठे लांब ठिकाण असेल तर गाडी? हां लांब ठिकाण असलं गाडी, नाही तर इथल्या जवळ असलं तर बाजारात जायचं इथं थिएटर वगैरे मग सायकल घेऊन जातो. सर थँक्यू सर. म्हणजे तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर. परत भेटूया सर. आमच्या मित्राचं पण, म्हणजे चांगलं झालं पाहिजे. म्हणजे हे आमचे तरुण मित्र आहेत, हा हा त्यासाठी मी आभारी आहोत. नक्कीच नक्कीच सर. थँक्यू तुम्ही सर. ऐकण्यासाठी जमलं. हा हा फक्त सांगितलं